उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे लवकरच 5,000 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे। मात्र यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। भरती कार्यपद्धतीमध्ये विभागाने बदल केलाय। गुणांच्या 75-25 ऐवजी 60-40 चा फॉर्म्युला वापरला जाणार आहे। यातील शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेला 60% गुण असतील, तर अध्यापन कौशल्य चाचणीला 20 आणि मुलाखत कामगिरीला 20% गुण असतील। मात्र यातील विद्यापीठाचं रँकिंग हा वादाचा मुद्दा असेल। शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेच्या 60% गुणदान करत असताना उमेदवार कोणत्या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी केली आहे आणि त्या विद्यापीठाची NIRF QS यांसारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग काय आहेत हे पाहून गुणदान केलं जाणार आहे। या सगळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केलाय आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून विद्यापीठाची सध्याची क्रमवारी लक्षात घेऊन गुण देणं हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। उमेदवारांना दिलं जाणारं गुणदान याच्याबद्दल कुठेतरी उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं जाणवतं आणि याच्यासाठी उच्च शिक्षण विभागानं राज्य शासनाने लवकरात लवकर स्पष्टता देणं गरजेचं आहे व याच्या माध्यमातून कुठेतरी पुढे जाऊन वाद उद्भवणार नाहीत का, कारण विद्यापीठांची क्रमवारी दरवर्षी बदलत असते। तर मग याच्यावर राज्य शासनाने लवकरात लवकर काहीतरी स्पष्टता देणं अत्यंत गरजेचं असं विद्यार्थी परिषदेचं स्पष्ट मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।